राज्यभरात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। दरम्यान राज्यभरातील नुकसानग्रस्त भागातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। नाशिक जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका निफाड तालुक्यात बसलेला आहे। निफाड तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या अत्यंत भीषण असं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे। कांद्याचे जे पिकं आहेत ते अक्षरशः पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानं या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून मेहनतीनं लागवड करणारे शेतकरी जे आहेत ते पूर्णपणे हवालदिल झालेले आहेत। सरकारकडनं यापूर्वीचीच मदत अद्याप मिळालेली नसताना आता पुन्हा हे संकट उभं टाकलंय आणि त्यामुळे आता नेमकं याच्यातनं बाहेर कसं पडायचं असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलाय। बागांमध्ये अक्षरशः चिखल झालाय आणि पिकं जे आहेत ते अक्षरशः उन्मळून पडलेत आणि त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागणार आहे। पालकमंत्री दादा भुसे यांनी या सगळ्या परिस्थितीची पाहणी केली। अधिकाऱ्यांना तात्काळ या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करून त्याची आकडेवारी जी आहे ती सरकार जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये लवकरात लवकर किमान शेतकऱ्यांना याची मदत मिळावी अशीच इथल्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। राज्यात एकीकडे थंडीची चाहूल लागली असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमालाचं नुकसान केलेलं आहे। आपण सध्या आलो आहोत आंबेगाव तालुक्यामध्ये सातगाव पठार या भागामध्ये। आपण या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे सध्या जो कालच्या सुमारामध्ये जो अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसामध्ये खऱ्या अर्थानं ज्या शेतामधील ज्वारी पीक असेल किंवा इतर जी पिकं असतील ती सध्या भुईसपाट झालेली आपल्याला पाहायला मिळतंय। उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका असेल, आंबेगाव तालुका, खेड आणि जुन्नर या भागामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी खरं तर पडलेला आहे। त्यासोबत गारपीट पडली, मोठ्या प्रमाणामध्ये सुसाट्याचा वारा सुद्धा या ठिकाणी पडला आहे आणि याच वाऱ्यामुळे शेतामध्ये असलेलं उभं पीक आहे सध्या ते आडवं झालेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा मला सांगा की कशा प्रकारे सध्या पाऊस पडला, काय शेतीचं नुकसान झालंय? सातगाव पठारामध्ये काल दुपारपासून प्रचंड गारपीट झाली आणि ह्या गारपिटीने कांदा पीक असेल, ज्वारी पीक असेल, गहू असेल, हे पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे। ही ज्वारी आता तुम्ही पाहताय सगळी भुईसपाट झालेली आहे। हे जमिनीमध्ये पडल्यामुळे याला कोंबडं फुटून हा चारा जनावर योग्य राहणार नाही खाण्यायोग्य। कॅमेरा सुशांत राऊत सह मी सुनील जगे, TV9 मराठी, आंबेगाव, पुणे। हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मध्यरात्रीपासून अमरावती जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये जे आहे ते अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि या अवकाळी पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं पुन्हा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। सध्या वेचणीला कापूस आलेला आहे आणि परंतु या पावसामुळे जे आहे ते हा कापूस जो आहे तो पूर्णपणे भिजलेला आहे आणि त्यामुळे कापसाची जी आहे ती पतवारी जी आहे ती घसरणार आहे। आपण बघू शकतो मी एका कपाशीच्या शेत शिवारात आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण कापूस जो आहे तो वेचणीला आलेला होता, परंतु पावसामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मी तुम्हाला आतमध्ये दाखवू शकतो सगळीकडे जे आहे ते कापूस जो आहे तो वेचणीला आलेला आहे। पावसाने कापूस भिजलेला आहे आणि अशा प्रकारे पुरेच्यात पाणी साचलेलं आहे। तसंच तुरीला जे आहे ते तुरीचं देखील नुकसान होणार आहे, कारण सध्या तूर जी आहे ती फुलोरावर आहे, फुलं तुरीने तयार केलेली आहेत आणि या पावसामुळे जे आहे ते काही प्रमाणावर फुलं जे आहे ते गळण होत आहे। आधीच सोयाबीनच्या उत्पादनात घट झालेली होती आणि त्यानंतर आता कपाशीतून काही थोडंफार उत्पन्न होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती, परंतु ऐन पीक हाती येईल त्याच काळामध्ये जे आहे ते अवकाळी पाऊस आलेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे जे आहे ते पांढरं सोनं जे आहे ते खराब झालेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान होताना दिसून येत आहे। कालपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड असं नुकसान झालेलं असल्याचं पाहायला मिळून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं पाऊस न पडल्यामुळं, मात्र आता अचानक आलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावला गेला असल्याची परिस्थिती उद्भवली आहे। त्यामुळं शेतकऱ्यांसाठी काढणीवर आलेला कापूस हा पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, तर त्याचसोबतच मिरची पिकाची देखील तशीच परिस्थिती आहे। त्याचसोबतच केळी आणि पपई बागा देखील उद्ध्वस्त होतील अशा पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यात कालपासून पाऊस पडत आहे। एकीकडे शासन शेतकऱ्यांना हमी भाव देईल या आशेने शेतकरी वाट पाहत आहे, तर दुसरीकडे वरून राज्य हा बरसत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसून येत आहे। त्यामुळं शेतकऱ्यांसमोरील संकट जे काय आहे ते दिवसांदिवस वाढत आहे, मात्र काही कमी होताना नाव घेत नाही। त्यामुळं शासनाकडनं तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडनं करण्यात येत आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, उमरदा, नंदुरबार। मध्यरात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका हा यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक
तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय. मी आहे सध्या यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे. या शेतकऱ्याच्या 3.5 एकर शेतामध्ये कापूस हा लावला होता आणि हा कापूस वेचणीवर आला होता. वेचणीवर आलेला कापूस साधारणतः 12 ते 15 क्विंटल होता. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या तोंडचा घास जो आहे तो हिरावलेला आहे. तुरीच्या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे त्या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर शेतात उभी असलेली तूर या अवकाळी पावसामुळे पूर्णतः शेतात जी आहे ती झोपून गेलेली आहे आणि मोठं नुकसान या शेतकऱ्याचं या ठिकाणी झालेलं आहे. नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत. हो, नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्याची गरज आहे, या काळातली गरज आहे. आता या अवस्थेत त्याला या नुकसान भरपाईची अतिशय गरज आहे. विवेक गावंडे, TV9 मराठी, बाभुळगाव, यवतमाळ. गेल्या 15 वर्षापूर्वी मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची मालिका झालेली होती 26/11ला आणि आता काल 26/11ला जर बघितलं तर निफाडवर जे आसमानी बॉम्बस्फोट झालेला आहे त्यामध्ये गारपीट आणि वादळामुळे आपण पाहू शकतायत का कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः कांदा नगरी जी तर ती उद्ध्वस्त झालेली आहेत. या ठिकाणी पाहू शकतात का कांद्याचं रोप जे तर ते त्यामध्ये अद्यापही पाणी आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ते कांद्याचं पीक आणि रोप खराब होणार आहेत आणि पुढे येणारा जो कांदा आहे तर तो येणार नाही आणि त्याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव जे तर हे चढे राहतील आणि ग्राहकांना सुद्धा जो कांदा आहे तर चढ्या बाजारभावाने घ्यावा लागणार आहेत. आणि एकीकडे जर बघितलं तर मोठ्या संकटाचा सामना करत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचं पीक घेतलेलं होतं. मात्र आता या नुकसानीमुळे कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा आर्थिक संकटात सापडणार आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. साताऱ्यातील सध्या आपण कनेर परिसरात आहोत. या भागामध्ये जी शेती आहे यामध्ये जे 2 दिवसात हा जो पाऊस पडलेला आहे या पावसामुळं भात शेती असेल किंवा ऊस असतील किंवा ज्वारीचं पीक असेल ते पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. यामध्ये आपण पाहू शकता की ही जी भात शेती आहे या भात शेतीमध्ये देखील जे पावसाचं पाणी आहे ते साठलेलं आहे. यामुळे या ठिकाणचं जे भात्यानं आहे ते देखील पाण्यात गेलेलं आहे. शेतात बऱ्याच शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे. अनेक पिकं जी आहेत ती भुईसपाट झालेली आहेत. या ठिकाणी जवळजवळ 80% हे ऊस पीक सपाट होऊन ते पूर्ण आडवं झालेलं आहे. त्यामुळं लोकांचं अतोनात नुकसान होऊन शेतकरी हैराण झालेले आहे. तरी शासनानं याची दखल घ्यावी अशी या परिसरातून शेतकऱ्यांची मागणी आहे. पिकांचं जे आहे ते नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात या भागामध्ये झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनानं याची दखल घ्यावी अशी जी मागणी आहे ती या ठिकाणचे शेतकरी करत आहेत. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही भागामध्ये गारपीट सुद्धा झाली आणि या गारपिटीमुळे आणि मुसळधार पावसामुळे अनेक पिकांचं या ठिकाणी नुकसान झाले. आपण बघू शकतो मी सध्या चिखली तालुक्यातील सोमठाणा या गावी या ठिकाणी उभा आहे आणि आपण बघू शकतो हे तूर पीक आहे ज्या शेतामध्ये सध्या उभा आहे. तूर पिकाचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. हरभरा पीक सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. तर सिंदखेड राजा असेल, देवगड राजा असेल या दोन्ही तालुक्यामध्ये रात्री गारपीट झाली त्यामुळं त्या भागातील जे फळबाग आहे त्या फळबागांचं सुद्धा नुकसान झाले. तूर पिकाचं सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. शेगाव असेल, खामगाव असेल, जळगाव, जामोद असेल या तालुक्यामध्ये सुद्धा रात्री मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. अवकाळी हवा सुद्धा होती. त्यामुळे सुद्धा शाळू पीक असेल, तूर पीक असेल त्या भागात सुद्धा या ठिकाणी प्रचंड नुकसान झालंय. तात्काळ या नुकसानग्रस्त भागातील कृषी विभागाने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वत्र मध्यरात्री अवकाळी पाऊस जे आहे ते जोरदार झालेला आहे आणि ह्याच अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिके जे आहेत ते नुकसान झालेले आहे. आपण जर बघितलं मी आता एका कपाशीच्या शेतामध्ये आहे. आपण बघतो ह्या कपाशीच्या शेताचं कसं नुकसान झालेलं आहे. ह्या ठिकाणी जर बघितलं तर हे कापूस जे आहे ते घाटातून पूर्णतः बाहेर आणला होता आणि याच कपाशीचं जे आहे ते पूर्णतः नुकसान झालेलं आहे. आतमधली सरकी जी आहे ते काळी पडलेली आहे आणि आता कापूसही काळा पडत आहे. एकंदरीतच जे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे ते आता हातचं गेलेलं आहे. तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी कपाशीचे घाटर जे आहेत ते
खाली जमिनीवर टेकले आहेत आणि हेच घाटर आता जमिनीवर टेकल्यामुळे त्याच्या उत्पन्नात घट होणार आहे. ती जमिनीला त्याची माती लागल्यानंतर जमिनीची माती लागल्यानंतर ते घाटरांचं सडणार आहेत आणि त्यामुळे ते उत्पन्नात घट. तर दुसरीकडे बघितलं तर आपण तुरीचंही या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे. हे बघू शकतो आपण. आता शेतकरी जे आहेत ते तुरीला उभं करताना म्हणजे तूर कुठेतरी आता जे उर्वरित शेंगा बचल्या आहेत त्याचा बचाव करण्यासाठी शेतकरी जे आहेत आता तुरीचं हे पीक उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत. रात्रीच्या पावसामुळे जे आहे ते हे पूर्णतः पीक जे आहे ते आता आडवे झालेले आहेत. मूग उडीदही शेतकऱ्याच्या हातून गेलेले आहेत. मात्र कुठेतरी रब्बीची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र रात्री झालेल्या पावसामुळे जे आहे ते रब्बीच्या पिकामध्ये जी घट होणार आहे त्यामुळे शेतकरी जे आहे ते आता पुन्हा एकदा चिंतेत सापडलेले आहेत. कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TVN मराठी, हिंगोली. काल दुपारच्या सुमारास इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातलेले आहेत. रब्बी पिकं असो किंवा इगतपुरी तालुका ज्याच्यासाठी जो आहे प्रसिद्ध समजला जातो ते भात पीक असो, हे भात पीक सुद्धा धोक्यात आलेलं आहे. आता आपण आहोत इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे. इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे काल संध्याकाळी जो पाऊस बरसला त्या पावसामुळे जे येथील जे शेतकरी आहेत त्यांच्या भात पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकरी जो शेतात भात झोडत असताना त्याच वेळेस वरुण राजाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे येथील जे शेतकरी त्यांची एकच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे जे आहे येथील जे शेतकरी त्यांचं भात पीक अक्षरशः धोक्यात आलेलं आहे आणि यामुळे येथील शेतकरी आहे बळीराजा आहे तो पूर्ण हवालदिल झालेला आहे. आपण बघू शकतोय की हा जो हातातोंडाशी आलेला घास होता हा झोडण्याचं काम जे आहे ते शेतात चालू होतं. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे त्याची एकच तारांबळ उडाली. भात वाचवावे का त्याच्यावर ताडपत्री टाकत असताना सुद्धा येथील जे शेतकरी आहेत त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत होती. जोरदार हवेच्या माऱ्यामुळे जी ताडपत्री आहे ती सुद्धा उडून जात होती. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. अकोला जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. आपण असंच एका शेतामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे पिकाचं पराठीचं पीक जे आहे हे झुकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता की मोठ्या प्रमाणात जे आहे मुसळधार पाऊस होणार. त्याप्रमाणे रात्री पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि हा पावसामुळे अकोला जिल्ह्यातल्या पातूर, बाळापूर, तेल्लारा, मूर्तिजापूर या भागात जो आहे मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात हरभरा, तूर या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्याचं हाताशी आलेलं पीक जे आहे कुठेतरी ते आता हातून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आता हा कापूस जो आहे हा वेचणीला आला होता जेणेकरून या वेचणीमुळे त्याचं कुठेतरी त्याचं नुकसान भरून निघेल, पण ती आता याच्या हातून आता जाताना आपल्याला पाहायला मिळत. त्यामुळे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आता या संकटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला.